साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. अवैध धंदे चालू दिले नाही तर मस्साजोग सारखा सरपंच करेन. अवैध धंद्यांना विरोध करतो म्हणून सरपंच पतीला धमकी. 1,27,000चा ऐवज लुटला. तू माझ्या अवैध धंद्याला विरोध करशील तर तुझा दुसरा मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख करून टाकीन, अशी धमकी देत कलंबेश्वर येथील सरपंच पतीचा गळा आवळून सोबतच्या तिघांनी मारहाण करत खिशातील नगदी पैसे आणि सोन्याचे दागिने असे मिळून एकूण 1,27,000 रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेल्याची तक्रार मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर येथील सरपंच पती सुभाष मनोहर खुर्दे यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला दिली आहे. सरपंच पती सुभाष खुर्दे हे गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याने गावातीलच चिडलेल्या अवैध धंदेवाल्यांनी रस्त्यात अडवून सरपंच पती सुभाष खुर्द यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय. या प्रकरणी सुभाष खुर्दे यांनी जानेफळ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अवैध व्यवसाय करणारे आरोपी गणेश भराड, आकाश सपकाळसह इतर 3 आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमच्या गावामध्ये अवैध धंदे चालू होते. चक्री, मटका, दारू हे गावगुंडाचे धंदे चालू असताना आम्ही बंद केले होते आणि बंद करत असताना माझ्यावर त्यांनी काल प्राणघातक हल्ला केला आणि मला धमक्या देण्यात आल्या की बीडमधील मत्स्यचोक येथील सरपंच तुला केल्याशिवाय राहणार नाही. जर का तू हे धंदे आम्हाला करू देत असशील तरच तुला आम्ही जिवंत ठेवू आणि तुझे कुटुंबही जिवंत ठेवू. परंतु तू जर हे आम्हाला करू दिले नाही तर तुझ्यावर आम्ही खोटे गुन्हे दाखल करू आणि तुला आम्ही जेलमध्ये सडवू. यासाठी मी शासन दरबारी न्याय मागण्याचा प्रयत्न करीत आहे. स्टेशन जानेफळ येथे ग्राम कळंबेश्वर येथील विद्यमान सरपंच यांचे पती श्री सुभाष खुर्द यांनी पोलीस स्टेशन जानेफळ येथे अपराध क्रमांक 1/25 कलम 309(2), 115(2) वगैरे BNS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश भराड आणि इतर 4 जणांनी त्यांना धक्काबुक्की मारहाण केल्यास त्यांनी फिर्यादीत नमूद केलेलं आहे. तसेच आरोपींकडून आरोपीच्या पत्नीने सदर सरपंच पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे. एकूणच गुन्ह्यांची पार्श्वभूमी आणि मागील काही काळात कळंबेश्वर येथे चालू असलेले राजकीय वैमनस्यातून असलेले वाद पाहता सदरचे दोन्ही गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे दिसून येत आहेत. राजकीय आणि वैयक्तिक वैमनस्यातून ते गुन्हे दाखल झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. सदर प्रकरणी पोलीस गुन्ह्याचा सखोल तपास करत आहे आणि सत्य समोर आणून आरोपींवर योग्य ती कारवाई करत आहोत.